पेनला गणपतीचं माहेरघर का म्हणतात ते बघा. पहिला हादरा आम्हाला बसला तिकडे मुंबईमध्ये आणि हा दुसरा हादरा आता इकडे त्यांचा साचाच नाही. दमून चालणार नाही. आपले वारवडील दमले नाहीत तर आम्ही काही दमणार नाही आहे आणि पुढच्या पिढीला सुद्धा दमून देणार नाही आहे. तर आमचं गाव करंगुळे सोडून, मलकापूर सोडून, शाहवाडी सोडून, त्यामध्ये बांबावडे आणि कोल्हापूर हे सगळं सोडून आम्ही फाफलं तिथपर्यंत कशाला आलो. भेटला का नंबर? मोठा भट्ट्या बोल झाला त्याचा साचा स्वतः बनवतो आणि स्वतःची मूर्ती स्वतः बनवतो. काय आम्हाला काय मूर्ती तर आज भेटणार नाही. वाडवडिलांच्या नावासाठी ती सर्व एवढी खटाटेप चालू आहे. ज्या मोटिवेशनने आम्ही सकाळी आलेलो, आता ते मोटिवेशन हळूहळू डाऊन होते. गणपती असाच आम्ही येणार, एवढा शोधणार आणि आमचा वाडवडिलांचाच गणपती घेऊन जाणार, हे फिक्स आहे. मित्रांनो, मी अविनाश वारंग स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी तुम्ही बाजूला बघून घ्या आपण कुठे आलो. आज आपण आलो आहे गणपतीच्या माहेरघर म्हणजे हमरापूर या गावाला आलो आहे. आज या गावाला यायचं कारण असं की आपला गणपती असतो गावाला 5 दिवसाचा आणि आमचं गाव म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूरमध्ये जायला आम्हाला एवढा टाईम नाही आहे. त्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहे. आज इकडे आलो आहे. आम्ही आज मूर्ती वगैरे बघणार. जशी आम्हाला हवी तशी मूर्ती आम्हाला पूर्ण मुंबईमध्ये भेटत नाही, म्हणून मी आज इकडे आलो आहे. माझ्यासोबत माझे काका आहेत, माझे सगळे भाऊबंधू वगैरे आहेत. हे आमचे सर्जर अण्णा, माझ्यासोबत आमचे काका आहेत, राजू काका आहेत आणि माझे पप्पा आहेत. त्याचबरोबर माझा दुसरा भाऊ आहे महेश दादा. काय सांगशील, कशाला आलायस इकडे एवढं लांबून? कसं आहे, कोल्हापूरमध्ये गणपती जाऊन शोधायचं तेवढा आम्हाला वेळ नसतो. आम्ही सगळी मुंबई ठिकाणी कामं करतो, त्यानुसार पेन हे जवळ आहे आणि गणपतीचं माहेरघर म्हणून पेन हे ओळखलं जातं. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला हे कळेल इकडे किती मूर्त्या आहेत, कशा मूर्त्या आहेत. हे कारखाने तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तर सोबत राहा. पेनला गणपतीचं माहेरघर का म्हणतात ते बघा. इकडे किती मूर्त्या आहेत, प्रत्येक आकाराच्या, प्रत्येक साच्याच्या मूर्त्या तुम्हाला इकडे भेटतात. ते बघायला कलरही 101 कलरही एक प्रकारचं, म्हणजे सगळ्यात भारी कलर इकडे दिसतात आहे. बऱ्यापैकी मूर्त्या आहेत इकडे आणि इकडे येणारा कोणताही माणूस बिना मूर्तीचा इकडून जाईल असं होणारच नाही. हजारो मूर्त्या आहेत, हजारो. जसा साचा हवा, जशी बैठक हवी, हे सगळ्या मूर्त्यांमधून आपली मूर्ती आपण सिलेक्ट करू शकतो. मूर्ती बघताना, प्रत्येक मंडपात जाताना मूर्ती बघताना लक्षात घ्या की आपली मूर्ती जर नाही मिळली तर कुठली मूर्ती आपण कॉम्प्रोमाइज करून सिलेक्ट करतो. या पण गोष्टींकडे लक्ष द्या, कारण एकदा कारखान्यातून गेल्यानंतर पुन्हा येणं नाही. ओके, तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवा की कुठली मूर्ती आपली लक्षात आहे की पुन्हा तिथे यायला की ही आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो. बैठकमध्ये भेटले कदाचित आपली मूर्ती आपल्याला मिळणं अशक्य होईल, तर तेव्हा त्याही गोष्टीकडे लक्ष द्या. ठीक आहे, चलो आगे बघू. ही बैठक पाहिजे ती शोधूया. हा गणपती आहे बघा, आखीव रेखीव. हा गणपतीला धोतर शेला दोन्ही पण दिसतंय. मूर्ती बघा, ही मूर्ती बघा. हमरापूर, त्याच्या पुढे कलवा. आम्हाला आता पाठीमागे सांगितलं की पुढे तुम्हाला भेटेल मूर्ती, म्हणून आम्ही पुढे चाललोय. जोह्याला भेटेल म्हणून सांगितलंय आम्हाला. रस्ता बाकी एक नंबर आहे. सकाळी 9:30 वाजलेत आणि आता असं वाटतंय थोड्या वेळाने इथे ट्रॅफिक पण खूप जाम होईल. तर मोठ्या गाड्या येतात इथे गणपतीच्या, इकडून घेऊन जाण्यासाठी गणपतीला. तर त्या गाड्या इथे ट्रॅफिक करतात. जर कधी आला तिकडे तर लवकरच या, दुपारच्या टाइममध्ये येऊ नका. आज संडे बोललं तर आज खूप भाविक आले तिकडे आपला स्वतःचा गणपती बुक करण्यासाठी आणि त्याच्यातलेच आम्ही पण आहेत. बरं, इथं येण्याचं तुम्हाला मी साधनं सांगतो. इथपर्यंत तुम्ही कसे येऊ शकता, तर तुम्ही स्वतःच्या गाडीने येऊ शकता. दुसरा गोष्ट आहे, तुम्ही पनवेलवरून पेन करत ट्रेननी येऊ शकता. तिसरी गोष्ट आहे, तुम्ही बाईकनी येऊ शकता आणि तुम्ही कसं पण येऊ शकता इथपर्यंत. चालत तर येऊ शकत नाही. चालतचा प्रश्न तर येणार आहे. दिंडीच होऊन जाईल एक प्रकारची इकडे. आता ही जी चालली आमची ती दिंडीच आहे, कारण आमचा गणपती असतो गावाला आणि हा गणपती आमचा कसा, हा गणपती आमचा वैयक्तिक गणपती नसतो, आमच्या भावकीचा गणपती असतो. भावकी म्हणजे काय, तर ज्यांना माहिती नाही भावकी त्यांना सांगतो की सगळे म्हणजे माझे आजोबा, माझ्या आजोबांचे भाऊ आणि त्यांच्या आधीचे आमचे पंजोबा वगैरे सगळे, त्या सगळ्यांना भावकी बोलतात.
आणि त्या भावकीचा आमचा एक गणपती आहे म्हणून आम्ही हे सगळं करतोय. त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगेल. कंटिन्यू राहा, सोबत राहा माझ्यासोबत. मी इकडे पुढे पुढे जाता जाता तुम्हाला सगळं सांगेन कसं असतं आमचं. खूप जणांना वाटतं आम्ही इथे टाईमपास करण्यासाठी येतो, पण त्यांच्यासाठी हा ब्लॉग मी बनवतोय की तुम्ही एकदा बघा हा ब्लॉग. इथे आम्ही कशासाठी येतो, काय करतो, कसं कसं बघत असतो. सकाळी 9:30 वाजता आमची सुरुवात झाली इकडे यायची. ते आता कधी एंड होते ते मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. हे बघा, हे अशा गल्ल्या आहेत इकडे. अमरापूरवरून आता आपण पुढे चाललोय कळवे साईडला. इथे आलो, हे गणपती वगैरे सगळे आहेत. हे बघा, हे असं ट्रॅफिक, कारण इथे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्यामुळे इथे ट्रॅफिक खूप होतं. दाखवतो कुणाल आर्ट्स. आम्हाला पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं ते कुणाल आर्ट्समध्ये तुम्हाला तुमचा गणपती भेटेल. आम्ही आलो, बघितलं, नाही भेटला. आता पुढे चाललोय. दरवर्षी आम्हाला गणपतीची काय म्हटलं, गणपतीचं काय टेन्शन नसतं आमचं. आमचा गणपती धारावीमध्ये होळी मैदानात शेळके बंधूंकडे असतो. दरवर्षीचं असतं आमच्याकडे. आणि कधी टेन्शनच नाही घेतलं, म्हणजे कशाला वगैरे. इकडूनच घेऊन जातो आम्ही मुंबईवरून गणपती गावी. आणि यावर्षी शेडगे बंधू आम्हाला म्हटले की आता तुम्हाला यावर्षी गणपती भेटणं खूप मुश्किल आहे, कारण आमचा आमची एक पारंपरिक बैठक असते आणि त्याच्यासाठी आम्हाला इथपर्यंत यायला लागलं. तर आमच्या मूर्तीचे मूर्तिकार अभय म्हात्रे म्हणून इकडे आहेत. आता त्यांच्या आम्ही कारखान्यावरती चाललो आहे. त्यांच्या कारखान्यावरती जाऊन आम्ही बघू की काय म्हणजे मूर्ती आम्हाला भेटते का. त्यांना थोडीशी रिक्वेस्ट करू की देऊ शकतात का. तर नाही दिली तर ऑप्शन नाही आपल्याला. आमचा गणपती आम्हाला या पूर्ण आता अमरापूरमध्ये शोधत बसायला लागणार आहे. तर बघूया आता पुढे किती कारखाने आहेत. आपण आता तांबडशेटमध्ये आलोय. तांबडशेट अमरापूर नंतर पुढे तांबडशेट चालू होतं, तिकडे आलो. मस्त मस्त हे कला केंद्र आहेत. आम्ही इकडे घुसणार आहे, जाणार इकडे. मी तुम्हाला सगळे दाखवतो. माझ्याकडून मी जेवढं तुम्हाला दाखवू शकतो तेवढं तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला कुठली मूर्ती आवडली तर तुम्ही या इकडे घेऊन जा. मुंबईपेक्षा रेट्स पण थोडे कमीच आहेत इकडे. मुंबईमध्ये खूप रेट्स आहेत, इकडे रेट्स कमी आहेत. आता बघायला गेलं तर घराघरामध्ये इकडे कारखाने आहेत, घराघरात. आज म्हणजे मी फक्त मूर्ती बघायला यायचं या हिशोबाने आलेलो इकडे. इथून लेफ्ट आहे, इथे आतमध्ये आपली पारंपरिक मूर्ती जाईल गाडी. इथून आतमध्ये आता आपण आपल्या पारंपरिक गणपतीचे मूर्तिकार त्यांच्याकडे आपण आता चाललोय रिक्वेस्ट करण्यासाठी. हा त्यांचा असा रस्ता इकडून जायला. इकडे मोठा कारखाना आहे त्यांचा. मला वाटतं होलसेलमध्ये सर्रास मूर्त्या ज्या मुंबईमध्ये जातात ते यांच्याकडूनच जातात. ते सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत, मोठे मूर्तिकार आहेत. अभय म्हात्रे म्हणून नाव आहे त्यांचं. ऋतुजा कला केंद्र. आता आपण आलो इकडे, त्यांच्याशी बोलून घेतो मी. आता विषय कसा झाला आहे, गेली 8-10 वर्ष आम्ही सेम पारंपरिक मूर्ती घेऊन जातोय. आणि ते मूर्ती घेऊन जाण्याचा कारखाना पण एकच आहे, शेडगे बंधू म्हणून आपल्या धारावीमध्ये. आपल्या धारावीमध्ये होळी मैदानात आहे. आणि आम्हाला काही टेन्शन नसतं. पण आता काय झालं, विषय असा झाला की यावर्षी मूर्तीच नाही. मग आम्हाला त्यांनी अभय म्हात्रेंचा ॲड्रेस दिला. तिकडे आम्ही गेलो. पहिला हादरा आम्हाला बसला तिकडे मुंबईमध्ये, आणि हा दुसरा हादरा आता इकडे. त्यांचा साचाच नाही मूर्तीचा. करेक्ट. आता हा एक मोठा विषय झाला आमच्यासाठी, कारण ही मूर्ती खूप इम्पॉर्टंट मूर्ती आहे आमच्यासाठी. हे कुणाला कळू शकत नाही. जे गणपतीचे प्रेमी आहेत, ज्यांना माहिती आहे की जे गावाला जातात ते गावी जाऊन गणपती बसवतात ते, आणि इथे कर्मचारी म्हणजे इथे चाकरमानी आहेत, इथे काम करतात ते, सुट्टी काढून तिथपर्यंत जातात ते. आम्हाला गणपती बुक करण्यासाठी पण सुट्टी काढू शकत नाही, असं एवढं सगळ्यांचं असतं. पण आता आम्ही आलो आहे इकडे पेनमध्ये. त्या तर बसला आम्हाला, तरी आम्हाला आता शोधायची आहे मूर्ती. तर बघूया आता पुढे मूर्ती शोधतो आम्ही. आता दादर गावापर्यंत आम्ही पोहोचलोय, पेन मधल्या दादर गावापर्यंत. तर आमचं गाव करंगुळे सोडून, मलकापूर सोडून, शाहवाडी सोडून, त्यामध्ये बांबावडे आणि कोल्हापूर हे सगळं सोडून आम्ही फाफलं तिथपर्यंत कशाला आलो. तर हा प्रश्न जसा तुम्हाला पडला असा प्रश्न आमच्या घरातल्या सगळ्यांना पडलेला आहे. तर या लोकांना काही कामं नाहीत, फाफलं तिथपर्यंत येतात ते. तर याच्या मागचं कारण असं आहे की हा आमचा जो गणपती आहे, हा गणपती पारंपरिक गणपती आहे. हा माझ्या आजोबांनी पंजोबांनी चालू केलेला गणपती आहे. आणि या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीची एक बैठक आहे, एक पारंपरिक बैठक आहे.
जर्मन कोच बोलतात आता भाषेमध्ये या. तर तोच गणपती आम्हाला दरवर्षी हवा असतो आणि तीच मूर्ती आम्हाला हवी असते. खूप जणांचा असा प्रश्न असतो की गणपती हे कोणत्या पण रूपामध्ये पूजा, पण आम्हाला आमच्या वाडवडिलांचं जे आम्हाला त्यांनी जी शिकवण दिली आहे, जी मूर्ती त्यांनी बसवलेली, त्यांची ती शिकवण, ती मूर्ती आम्हाला कंटिन्यू करायची आहे. म्हणजे कंटिन्यू आम्हाला तीच मूर्ती आमच्या लहान मुलांपर्यंत पोचवायची आहे. त्यासाठी आमचा हा सगळा अट्टाहास आहे आणि इथपर्यंत आम्ही आलो आहे. त्याला वेणूंची मूर्ती दाखवूया ना बाळा. दाखवूया ना. मूर्ती काय भेटली ना, आता दुसऱ्या कारखान्यांमध्ये आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय. सुबक मूर्ती आहे तिकडे. फक्त लोड नाही. हवी तशी एक मूर्ती आम्हाला अजूनही इथे भेटली आहे. काय सांगता, आहे का बरी आहे? आहे का बरी आहे का मूर्ती? आपल्या महेश दादाला एक मूर्ती भेटली, जाऊन बघूया आपण. आम्ही सगळे वेगवेगळ्या कारखान्यामध्ये घुसतोय. ही बघा, ही अशा मूर्त्या भेटतात आहे आम्हाला. फक्त जशी हवी तशी मूर्ती आहे, फक्त याला प्रभाळ नाही. सुंदर अशी मूर्ती आहे. मूर्त्या आहेत, नाही असं नाही, मूर्त्या आहेत, भरपूर मूर्त्या आहेत. पण जशी आम्हाला हवी तशी परफेक्ट नाही. आम्हाला परफेक्टच हवी. म्हणजे बैठक बरोबर असली तर प्रभाळ नाही, प्रभाळ असला तर बैठक बरोबर नाही, अशा काही गोष्टी होतात आहे. कोल्हापूर सोडून इथं फापलेत कशाला आले? त्याचं कारण आहे असं की मूर्ती जी पाहिजे ती त्याप्रमाणे भेटली पाहिजे, ती भेटते पेनमध्ये. आणि आम्हाला ज्या मूर्ती येतात मुंबईमध्ये त्या पेनमधूनच येतात. कोल्हापूर सोडून कशाला आलं? काय गरज आहे? मुंबईला आहे. आता गावची माणसं आपली बोलतात आहे की म्हणजे काय यांना कामं नाहीत, आपल्यात जातात आहे की कुठं पण. काय गरज आहे बसवायची कुठली पण मूर्ती? काय सांगाल त्यांना? कसं असतं, प्रत्येकाला आवड असते. गणपतीची आवड आम्हाला खूप जास्त आहे. पूर्वीपासून आम्ही जो गणपती बसवतो तो एक सामायिक गणपती आमचा. आणि त्याच्यामध्ये एक ठराविक गणपती पूर्वीपासून ठरवलेला आहे. तो गणपती त्याच स्वरूपात आम्हाला भेटावा, जो आतापर्यंत आम्ही तसा शोधला. आणि त्यावेळी त्रास काही झाला नाही आम्हाला. आता जरा आम्हाला असं वाटलं की पेनमध्ये येऊन आम्हाला त्याच प्रकारची मूर्ती भेटेल, म्हणून आम्ही एवढे लांब आलो. आणि बघत असताना व्हेरिएशन भरपूर मिळायला भेटते का? पण हवं तसं भेटते का? हवं तसं मिळतात आहे, पण शोधावं लागतं ते आम्हाला. आता शोधत असताना भाऊ आमच्या मनासारखी भेटली की आम्ही ते पटकन चॉईस पण करू. थोडा वेळ लागतोय आम्हाला. भेटेल शोधूया. पण अण्णा, तुम्हाला ते दिवस आठवतात काय जेव्हा आपण सुरुवात केलेली गणपती? आणि कोल्हापूरपर्यंत आम्ही जायचो. असं बघायला गेलं तर कोल्हापूरपर्यंत आम्ही पळत जायचो. आणि आम्हाला फक्त लास्टचा एक दिवस भेटायचा, त्या दिवसामध्ये आम्हाला गणपती शोधायचा होता. तेव्हाची स्टोरी तर वेगळीच होती. माझ्या अण्णांना सांगेन मी, त्यांना स्टोरी सांगा म्हणून. अण्णा तुम्ही सांगा स्टोरी, काय होती स्टोरी सांगायची म्हणजे त्यावेळेला आम्हाला एकच दिवस भेटायचा, कारण मुंबईवरून आम्ही जायचा शोधण्यासाठी. आणि सरासरी गणपती सर्व बुक झालेले असायचे. मग आम्हाला शोधण्यासाठी पूर्ण कोल्हापूर आम्ही पालतं घालायचा, पूर्ण कोल्हापूर. त्याच्यामध्ये आम्हाला एखादी मूर्ती पसंत यायची, त्याच्यामध्ये जे आमच्या साठी जी पारंपरिक मूर्ती आहे ती फिक्स करण्यासाठी. मग ते एका दिवसात होत नव्हतं, खूप त्रास व्हायला लागला आम्हाला. त्याच्यामुळं आम्ही कोल्हापूरमधून मुंबईला आम्ही फिक्स मूर्ती शोधण्यासाठी येत आहे. आणि त्याच्यात पण विषय कसा व्हायचा, आम्हाला हवी तशी मूर्ती मिळायची नाही आणि त्याला आम्ही सजवायचो, रिबिन्स लावायचो, कुठे धोतर घाल, कुठे शेला लाव, या सगळ्या गोष्टी करून त्या मूर्तीला थोडंसं अट्रॅक्टिव्ह करायचो आणि ती मूर्ती मग घेऊन यायचो. त्यावेळी शेवटी ती मूर्ती म्हणजे आम्हाला कॉम्प्रोमाइजच करायला लागायची. या सगळ्या कारणामुळे आम्ही मुंबईमध्ये मूर्ती बुक करायला लागलो. मुंबईमधून आम्ही इकडूनच मूर्ती घेऊन जायचो आमच्या गाडीमधून. डायरेक्टली आम्ही तिकडे जाऊन पूजा अर्चा करून तिथपर्यंत सर्व चालू असायचं आमचं. पण यावर्षी आम्हाला ते भेटलं नाही म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आणि इथपर्यंत आम्ही येत पण नाही. मी फर्स्ट टाइम इथपर्यंत आलो आहे या सगळ्या गोष्टीसाठी. बरोबर. बघा, आज मूर्ती कशी बनवायची आज शिकून जाणार इथे. साचा विचा बघितला, शिकला का मूर्ती कशी बनवायची? हां, सेपरेट त्याचे हात वगैरे बांधतात. माझे हात वगैरे बनतात आणि त्याचा पूर्ण साच्यामध्ये असं साच्यामध्ये बऱ्यापैकी हे सगळं काथ्या वगैरे टाकलं जातं. दादा किती दिवसामध्ये बनतो साचा मूर्ती? आधी तर आम्ही आता बघितलं की मूर्ती कशी बनवतात, कात्या कुठला असतो, हे सगळं आता बघितलं आम्ही. आता आमचं असं चाललंय की स्वतःचा साचा स्वतः बनवतो आणि स्वतःची मूर्ती स्वतः बनवतो. काय आम्हाला काय मूर्ती तर आज भेटणार नाही,
पण विषय आहे की साचा जो आहे तो बनवण्यासाठी ना खर्च खूप आहे. जवळजवळ इथे विचारलं आम्ही मूर्तिकारांना, तर ते बोलतात की 50,000 रुपये खर्च आहे 2.5 फुटाच्या मूर्तीच्या साच्याला. 50,000 रुपयाचा साचा घ्यायचा आणि तो चालणार किती, फक्त 4 ते 5 वर्षानंतर साचा तो खराब होतो. असं आम्हाला इकडच्या मूर्तिकारांनी सांगितलंय. काय झालं एकाच कंपनीची बुके घेतली. इथे ना एक विषय झालाय, एक मोठा म्हणजे चर्चेचा विषय आमच्याकडे. तर या दोघांनी इथे बघू शकता, या दोघांनी सेम बूट घेतला, सेम प्रत्येक दुकानात आहेत आणि- प्रत्येक वेळ आणि दोघांना काही आयडिया नव्हती की सेम घेतलाय आणि घालून आलोय आम्ही इकडे घालून आली ती दोघं. आणि कसं झालंय की प्रत्येक ठिकाणी शूज काढतात आहे आणि ह्यांचा इंटरचेंज होतो शूज. मग एकमेकाचा शूज घालून चेक करायचा, हाय की नाही. काय झालं का, भेटला का नंबर? काय मोठा भट्ट्या बोळ झाला इथं, भट्ट्या बोळ. टेन्शनमध्ये प्रत्येक ठिकाणी गाडी सुद्धा टेन्शन येते. काहीतरी निशाणी करून ठेवायला लागते. काहीतरी एक निशाणी करून काय ठेवायला करायचं कळलं नाही, याला लांब पाठवतो माझ्यापासून, लांबच काढायची. मग आता तुम्ही सांगा, कमेंटमध्ये सांगा आम्हाला आम्ही काय करूया शूजसाठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भाव आपला गाडी पार्क करून काढून दमला. आता कमीत कमी 10 ते 15 वेळा झाला असेल गाडी पार्क केली, काढली. काय करायचं, ही जशी चालेल तसं आम्हाला पुढे चालावं लागतं. ते देवी पण आहेत, गौरी. मस्त आहे, वातावरण खूप छान आहे, भक्तिमय वातावरण आहे, गणपतीमय वातावरण आहे. तिकडे गणपती दिसतात आहे. प्रत्येक घराघरात कारखाने तिकडे. एक घर असं नाही की नुसतं घर आहे, कारखान्यांनी भरले घर. आत्ताची सुरुवात आहे ही. बघा ही कशी, बघा प्रत्येक कारखाना शोधत निघतात आहे. आता इकडे जाणार, गणपती भेटतो का बघायचा, नाही तर जायचं पुढच्या कारखान्यात. सुबक मूर्त्या, गणपती मूर्त्या मस्त बघायला भेटतात. विषय कसं झालाय, आज ब्लॉग बनवायचा या हिशोबाने मी आलो नव्हतो, त्यामुळे म्हणजे आपल्याकडे माईक आणि मेमरीचा सेटअपच मी केला नाही, तरी पण ब्लॉग बनवतोय. बऱ्यापैकी मोठा कारखाना आहे हा. सगळे आपले मंडळी कार्यकर्ते जाऊन आलेत आतमध्ये. का ना भेटला का? नाही अरे भेटला ना? नाही भेटला, शोधावा लागतोय, सुद्धा खूप शोधावा लागतोय. भेटलेलं नाहीये. पण आम्ही घेतल्याशिवाय जातच नाही गणपतीला. आपल्या आज शेवट कुठे लपलाय पाहूया आपला गणपती. घेतल्याशिवाय जातच नाही इथून, आम्हाला तोच लागणार. गणपती मोठे छोटे सगळे गणपती आहेत तिकडे. तिकडे असे सगळे कारखाने आहेत, गणपती वगैरे सगळे बऱ्यापैकी गणपती आहेत. अरे भेटला गणपती? नाही ना, नको थांब, चल चालायचं अजून लय पुढे. अरे बघा ते दुकान सगळी गणपती चाललंय बिचारा गाडीतच आहे. काय बोलताय? भेटलाय पण 3 फुटाचा. हा बघा आमचा गणपती, सेम साचा, सेम गणपती, फक्त आहे हा 3 फुटाचा. आमचा हा जो पारंपरिक गणपती आहे तो म्हणजे त्याचं आगमन पण पारंपरिक असतं आणि विसर्जन पण पारंपरिक असतं. तर हा गणपती आम्ही डोक्यावरून घेऊन जातो, त्यामुळे तोच गणपती तसाच साचा आम्ही जास्त करून शोधतो. 2.5 फुटाचा असण्याचं कारण असं आहे की डोक्यावरून घेऊन जात असल्यामुळं 3 फुटाचा किंवा 2.5 फुटाच्या वरती जे गणपती आहेत त्यांचं वजन पण खूप असते. मग ते डोक्याला पण तेवढं सहन झालं पाहिजे, कारण वजन खूप म्हणजे जवळजवळ 50 किलोच्या आसपास, 40-50 किलोच्या आसपास असते त्यांचं वजन. मग 2.5 फुटाचा असला की तो थोडा मॅच होतो आम्हाला. तर तो वरचा घ्यायचं कारण तेच आहे, घ्यायचं न कारण ते आहे कारण त्यांचं वजन जास्त असतं. तर हा पहिला भाग आमचा चालू झाला आहे गणपती पाहण्याचा, तर ठरवण्याचा वगैरे हे पहिला पार्ट आहे. त्यानंतर डेकोरेशन वगैरे, गावी गेल्यानंतर डेकोरेशन आहे, गणपती आगमन आहे, विसर्जन आहे, हे तुम्हाला पाहण्यास भेटेल. तर तुम्ही आमचा ब्लॉग पाहत राहा. पुढे तुम्हाला सर्व माहिती आम्ही वेळेवर देईलच. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला कसा वाटला आहे ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अंगावर पडते. काय झालं? जास्त वाऱ्यानं हल्लं काय? तुला अंगावर पडतंय का काही?
हा आमच्या गणपतीचा लटकेश. हा लटकून लटकून सगळं बांधतो. ताडपत्री म्हणा, काय म्हणा, बॅनर म्हणा, लटकून लटकून बांधतोय. काय करणार. आणि आमचा एक तुफान ऑर्केस्ट्रा आहे. तुफान ऑर्केस्ट्राचे अँकर आमच्या सर्जरावान. हाल 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 हाल. कुठल्याही कामाला नाही बोलत नाही, कितीही रिस्की असू दे, काम पत्ते करणार, कामगिरी पत्ते, असा माणूस आहे हा. चला आता हे ना इथं पाठी गाडी लावली आहे. त्याला परत चालत यायचंय. तू आपला गाडीनच ये. हो घावला काय चौरंग नाही हो, फर्निचर हवाय. आमचं पप्पा आणि काका पुढे चालत चालले. त्यांना विचारूया. हो पप्पा घावलं का? नाही ना, अजून भेटणार नाही आमचा. काय म्हणता, आज संडे असून पण गर्दी कमी दिसते बाबा. का मला वाटतं आम्ही लवकर आलोय म्हणून. हा बघ इथे बसलाय. अण्णा घावला. गणपती आहे पण 3 फुटाचा आहे ना, हा. आपल्याला 2.5 फुटाचाच आहे. करून टाका ना 3 फुटाचा. नाही ना, डोक्यावर घेऊन जाणार कसं, कोण जाणार? 2.5 फूट असेल. 2.5 फूट आहे. ही 2.5 फूट नाही. आज जिकडे तिकडे आम्ही नाहीच ऐकतोय. तर या कारखान्यामध्ये त्यांनी सांगितलं हाय म्हणून जाऊन बघूया आपण. दादा फक्त मन नाराज करू नका. आहे काढलाय पण कसं फर्निचर हवं आहे, प्रभाळ नाही. जसं की मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, गणपती आहे पण जसं हवं तसं नाही. आता हा गणपती खूप सुबक आहे, खूप छान दिसतोय. त्या गणपतीला असं बघून असं वाटतंय की पाठचा प्रभाव नको नाही असला तरी आम्ही गणपती बुक करू. पण शेवट आमचं काय होणार आहे की पाठी आमच्या आजोबांचं म्हणजे पंजोबांचं आमचं नाव असतं आणि ते नाव असणं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्या गोष्टीसाठी प्रभाळ असणं खूप गरजेचं आहे, कारण आमचं पंजोबांचं नाव आम्हाला हवं आहे. आणि शेवट आमचं तोच होणार आहे की आम्ही जाऊन प्रभाळवालाच गणपती बुक करणार आहे. त्या गणपती बघून घेईल तो गणपती बघा. आणि कुठून पंजोबांच्या नावासाठीच, वाडवडिलांच्या नावासाठीच हे सर्व आम्ही सर्व एवढी खटाटेप चालू आहे. खटाटेप चालू आहे. आणि गावापासून मुंबईपर्यंत, मुंबईपासून पेनपर्यंत येण्याचे हेच कारण आहे. सेम चपला असून त्रास होतोय तरी पण सगळ्या कारखान्यांमध्ये बिना चपलाचे फिरतात. अहो कुठून? कोल्हापूरवरून. कुठून? कोल्हापूरवरून. आता आम्ही या तलावाजवळ आहे. याच्या पाठी दमाला होतं की नाही? दमाय तर होतंय, पण काय आहे, दमून चालणार नाही. जे वाडवडील दमले नाहीत तर आम्ही काय दमणार नाही आहे आणि पुढच्या पिढीला सुद्धा दमून देणार नाही आहे. गणपती असाच आम्ही येणार, एवढा शोधणार आणि आमचा वाडवडिलांचाच गणपती घेऊन जाणार. हे फिक्स आहे. पूर्ण पेन शोधायला लागलं तरी चालेल, पण येणार, घेऊन जाणार तर वाडवडिलांचाच गणपती घेऊन जाणार. करायला लागतं, कारण आज आम्ही जर हे कष्ट केलं तर आमच्या पाठचे जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना तो गणपती बघायला भेटेल की आपल्या पंजोबांनी कुठला गणपती बसवलेला. कारण जर आम्ही चेंज केला तर मग काही विषयच नाही ना त्या गोष्टीमध्ये. फक्त गणपती बसवायचा नाही आम्हाला, आमच्या घरच्यांना, आमच्या घरच्या लहान मुलांना सगळ्यांना एक चांगली शिकवण द्यायची आहे की या गणपतीमुळे आपण सगळे एकत्र येतोय. खूप छान म्हणजे आचार विचार चेंज होऊ देत. खूप काही म्हणजे फ्युचरमध्ये काय करायचं असेल त्या गोष्टींसाठी त्यांना प्रोत्साहन मिळू देत. आणि हाच आमचा एक छोटासा मनसुबा असतो या पाठचा. आणि म्हणून आम्ही आज हे जे शोधणं वगैरे चाललं आहे आमचं, ते हे आम्ही काही टाईमपास करत नाही. आम्ही पण मंडे टू सॅटर्डे चांगलं म्हणजे जॉब वगैरे करतो आहे आणि ते सगळं सांभाळून आज आम्ही ते संडेला पेनला आलो आहे. मी पण माझी स्वतःची जिम आहे धारावीमध्ये आणि ते सगळं चालूच असतं. आणि प्रत्येकजण आमच्यातलं कुठे ना कुठेतरी जॉबला आहे. ते सगळं सोडून आज इथे आम्ही आलो आहे. ओके, तर आम्ही काही टाईमपास करत नाही, आमच्यासाठीच करतो आहे, आपल्या लहान मुलांसाठी, आपल्या घरच्यांसाठीच करतो आहे. ठीक आहे, करणं गरजेचं आहे. बरोबर.
तर या कारखान्यामध्ये आतमध्ये आलो आहे आम्ही. इकडे सांगण्यात आलं आहे आम्हाला की इकडे एक मूर्ती आहे. ही बघा, ही मूर्ती आहे पण हिला पाठी फर्निचर नाही. सेम अशीच जर्मन कोच म्हणून ही मूर्ती आमची अशी असते. एक आईशी असे डायरेक्ट आम्ही आता कारखान्यामध्ये घुसलोय. याच्यातला प्रभाव झाला ना, याच्यातला ना. नाही, हे बघा असं. अरे वरती आहे ते वरती दाखवतो आपण. तोच सांगतोय काय तुम्हाला. याच्यातला 2 फुटातला हो. हा 2 फुट. तो 2 फुटातला, तो 2.5 फुटातला. कुठला? कुठला तुम्ही 2.5 2.5 फुटाचा बोलतोय. हा मग तो नाही. खूप अशा अपेक्षेने या कारखान्यामध्ये घुसलो. तिकडे पण अपेक्षा भंग झाला. आम्हाला काय मूर्ती भेटली नाही. भेटली 2.25 होती ती. 2.25 आहे, आपल्याला 2.5च पाहिजे. ती पण अवेलेबल नाही, उद्या मिळेल. तर आता जरा भावाला आपल्या जरा शांती देतो. अशी मी चालवतो. लई चालवली गाडी त्याने. थांबतोय चालवतो, थांबतोय चालवतो. 5-5 मिनिटं थांबायला रायडर आहे होतं तो. आहे का? नुसते नावाला बोलतात. रायडर जीवात जीव नाही आमच्या आल्यापासून. काय बोलताय? एवढा फास्ट चालवतोय ना, अरे बापरे. कधी ब्रेक मारला का अर्जंट? कोणत्याच गाडीला तो ओव्हरटेक करून देत नाही. त्याच्यामुळे ड्रायव्हर सेफ केला. आपल्या पुढे कोणतीही गाडी गेली नाही पाहिजे, कधी असा त्याचा सिद्धांत आहे. कधी ओव्हरटेक नाही मारला. ओव्हरटेक मारला नाही, कुणाला मारूनच दिला नाही त्याने. पण गाडी गेलीच नाही पुढे आमच्या. एकदम हळूहळू आलो. गाडी कुठली? 2 मिनिटाला लॉर्ड अल्टो. 2 मिनिटाला गाडी लॉर्ड अल्टो. कुठली अण्णा? लॉर्ड अल्टो. 2 मिनिटाला थांबायला म्हणजे आमच्याकडे 2 लॉर्ड अल्टो आहे. एक लॉर्ड अल्टो आता सध्या गॅरेज मध्ये उभी आहे. एक लॉर्ड अल्टो आता आमच्या सोबत आहे. ती गणपतीला रिपेअरिंग होती. ती बरोबर गणपतीच्या 5 दिवस आधी रिपेअर होणार. दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी अण्णा गणपतीच्या नाही आधी. नाही म्हणणार, पण अण्णा घेऊनच येणार. अण्णाची स्टोरी कशी, अण्णा सुरुवातीला नाही नाही म्हणणार. नाही अरे मी नावाला नाही जमणार, अरे मला नाही जमणार. आणि आमच्या आधी अण्णा गावाला हजर असणार. अशी मूर्ती. कृष्णाची मूर्ती. आता खूप कारखाने आम्ही फिरलो. तर बऱ्यापैकी आता भूक लागली आहे आणि बॅटरी पण डाऊन होते. थोडीशी भेळ खातोय. जोयात पोचलो, जोयात. शोधाशोध चालली इकडे पण. आता जोयामध्ये आहे आम्ही. आता हळूहळू आमची बॅटरी डाऊन होते. आता लवकरात लवकर गणपती बाप्पा आम्हाला भेटावा ही आमची गणपती चरणी प्रार्थना आहे. 17 वेळा गाडीतून उतरून, नाही ना किती वेळा उतरलो? 17 का 60 वेळा होता. 60 वेळा गाडीतून उतरून 60 कारखाने बघून आता आम्ही थकून इथे बसलेलो आहे. आता अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर आमचा गणपती आम्हाला भेटावा. बाप्पा भेट लवकर. बघूया आता अजून किती टाइम लागतो. कारखान्यात चला, आता एक कारखान्यामध्ये एक गणपती भेटलाय. मूर्ती भेटली, ती आता बघायला जाऊया आपण. मध्ये यश भेटतंय का आम्हाला बघायला जाऊया. नाही भेटला नाही. या यश आर्टमध्ये पण आम्हाला यश नाही भेटले. या सगळ्या कारखान्यांमध्ये बघितलं, इकडे पण बघितलंय, इथे पण काय भेटत नाही आहे. आता जाऊया आपण पुढेच डायरेक्ट गणराज आर्ट्स. विचारलं नाव. अशा प्रकारे इकडे गणपतीची गाडी असते आणि असे लोडिंग करतात गणपती, घेऊन जातात. ते कच्च्या मूर्त्या आहेत. हेवी ड्रायव्हर छोट्याशा गोष्टी जागेतून आता गाडी काढायचा प्रयत्न करतो आणि काढलेली आहे आणि सक्सेस झालेला आहे. आता गणपती भेटावी हीच आमची अपेक्षा. म्हणजे ज्या मोटिवेशनने आम्ही सकाळी आलेलो, आता ते मोटिवेशन हळूहळू डाऊन होते. जोपर्यंत आपला गणपती भेटत नाही ना, तोपर्यंत शोधितच राहणार आम्ही. शोधू जरा नक्की.
प्रत्येक आम्ही सगळ्या कारखान्यांमध्ये जाऊन येतोय. एवढं शक्य नाही एकाच व्हिडिओमध्ये सगळे कारखाने एक्सप्लोर करणं. म्हणजे जेवढे जिकडे जिकडे आम्हाला चांगल्या मूर्त्या दिसतात तिथे आम्ही व्हिडिओ काढतोय. अजून एका ठिकाणी आम्हाला मूर्ती भेटेल अशी शंका आहे. तर काय म्हणता, उतरून जाऊया ठिकाणी जायचं? नाही, बघूया आपण. चला जायला तर पाहिजे ना. जायला बघून घेऊया आपण. जाऊया चला. चला इथे अपेक्षा आहे की ते भेटेल. आता आम्ही कळवे गावात आलोय आणि समोरून एक टेम्पो येतोय. आता आम्ही कळवे गावात आलोय. कळवे गावामध्ये आहेत 2-4 मूर्तिकार, त्यांच्याकडे आम्हाला भेटू शकते मूर्ती आमची. त्या अपेक्षाने तिथपर्यंत चाललो आहे. अशा गणपतीच्या गाड्या येतात आहे, मुंबईला वगैरे चालल्यात. गणपती भरतात लोड करतात. नाही शोधणार एक असल्यामुळे हमरा करायचं लय जाणार तुळशी एक आहे काय हॅलो चारी औषध हॅलो हॅलो. काय सांगता अण्णा, आता इकडच्या कारखान्यांमध्ये भेटेल? अजून एक कारखाना, एक काय खूप सारे कारखाने आहेत. अजून एक कारखाना म्हणजे आपण पाहिलेल्यामध्ये अजून एक भरती झाला कारखाना, म्हणजे अजून एक पाहूया, त्याच्यानंतर एक पाहूया. संध्याकाळ होईपर्यंत पाहतच बसायचा. गणपती भेटत नाही तर आता 4 वाजले. 4 वाजले. 9 वाजता आम्ही आलो. ठरवूनच 9 वाजता आलेलो, आता 4 वाजले. हां, गणपती घेऊनच जाऊ. पाऊस पण येतो. आता हलका हलकं डोकं दुखायला लागलं. पाऊस पण येतो. पाऊस पण येतोय. गणपती आज आम्ही भिजत बघतो. बघूया या कारखान्यामध्ये. तर या कारखान्यात गेलेत. बघूया आता भेटतोय आपल्याला इकडे गणपती. हाय काय हाय काय हाय 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 हाय. तर फायनली आपल्याला या कारखान्यामध्ये मूर्ती भेटली. आता सगळं बुकिंगचं प्रोसेस चालू आहे आणि ते आपण बुक करतो आहे मूर्ती. आता ती मूर्ती दाखवणार नाही. त्या मूर्तीसाठी तुम्हाला पार्ट 2 बघावं लागेल. या कारखान्यात आपल्याला आपली मूर्ती शेवटी भेटली. आता अमरापूर पूर्ण फिरून या कारखान्यामध्ये आम्ही आलो. शेवटी आम्हाला इकडे गणपती भेटला कळव्यामध्ये. तर खूप छान वाटतं आम्हाला. आमचा गणपती फायनली आम्हाला भेटला. सकाळी 9 वाजता स्टार्ट केलेलं आम्ही गणपती शोधण्यासाठी. आता 5 वाजले. 6 वाजता उठलो होतो. हां, 5 वाजलेत. 5 वाजता आम्हाला गणपती आमचा भेटला. खूप छान वाटतं आहे. गणपतीचा फोटो वगैरे मी आता रिव्हील नाही करणार आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये हा गणपतीचा आपला फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे सगळे येईल. आणि आता आम्ही बुक केलेलं आहे गणपती. आता बुक केला आहे इकडे. पहिली स्टेप, पहिली पायरी आपली इकडे आता पूर्ण झाली. तर पुढचा गणपतीचं डेकोरेशन वगैरे त्यासाठी आम्ही विचार करण्यासाठी आता रेडी आहे. आता तुम्हाला जर गणपतीचा व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे बघायचा असेल तर तुम्हाला पार्ट 2 बघायला लागणार आणि तुम्हाला बघायचा आहे तो व्हिडिओ. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट येत राहील. तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात आपला, त्यासाठी सगळ्यांचं धन्यवाद. आभारी आहे तुमचं. असा सपोर्ट करत राहा आम्हाला. आमच्या गावचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती, आपल्या यथार्थावे या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. आणि तुम्हाला खूप छान वाटेल. म्हणजे रूट्स आपले सगळे तुम्हाला दिसतील इकडे. परंपरा, गणपतीची परंपरा वगैरे सगळं आम्ही दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तर सोबत राहा. थँक्यू सो मच.